राज्यात काल 60,226 रुग्णांची कोरोनावर मात, तर मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91%वर, तर रुग्ण दुपटीचा कालावधी 153 दिवसांपर्यंत पोहोचल्यानं दिलासा. सगळ्याच गोष्टीत झेंडे बोर्ड लावू नका, मंत्री नितीन गडकरी यांनी टोचले भाजप नेत्यांचे कान. सर्वोच्च न्यायालयात आज कोरोनाशी संबंधित 21 याचिकांवर सुनावणी, तर राज्यांना लस मोफत की विकत मिळणार यावर निर्णय अपेक्षित. देशात कोरोना लसीकरणानं गाठला 17 कोटींचा टप्पा, मागील 24 तासात 20 लाख लोकांना लस. होम क्वारंटाईनसाठी केंद्र सरकारची नवी नियमावली, 8 तासांनंतर मास्क बदलणं गरजेचं, तर रुग्णालयांशी नियमित संपर्क राहण्याच्याही सूचना. दिल्लीसह उत्तर प्रदेशात आठवड्याभरासाठी लॉकडाऊनमध्ये वाढ, तर राजस्थान, तमिळनाडू, कर्नाटकात 24 मे पर्यंत पूर्ण लॉकडाऊन. चीनच कोरोना व्हायरसचा निर्माता असल्याचे पुरावे, मोठे षडयंत्र असल्याचा अमेरिकन तपास यंत्रणांचा दावा. 6 वर्षांपासून चीनकडून तिसऱ्या महायुद्धाची तयारी. देशातली पहिली महिला मिलिटरी पोलिसांची तुकडी कर्तव्य बजावण्यासाठी सज्ज, 83 रणरागिणींना 61 आठवड्यांचं कठोर प्रशिक्षण. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा, कुठे शेतीचं मोठं नुकसान, तर कुठे वीज पडून जीवितहानी. मातृदिनी काळाचा घाला, मुलाला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेणाऱ्या आईचाही मृत्यू, बीडमधील हृदयद्रावक घटना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.